मॅम, ॲज युअर हाय रिस्क प्रेग्नन्सी एक्सपर्ट, मला हा प्रश्न नक्कीच विचारायला आवडेल, की नक्की हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे काय? आणि प्रेग्नन्सी ही हाय रिस्क आहे, हे कधी कन्सिडर करायचं? सो हाय रिस्क प्रेग्नन्सी याचे दोन भाग असू शकतात. एक तर तुम्हाला अशाच कंडिशन्स आहेत, प्रेग्नन्सी राहायच्या आधीच तुम्हाला भरपूर कोमॉर्बिडिटीज आहेत. सो फ्रॉम डे वन इट्स अ हाय रिस्क प्रेग्नन्सी. म्हणजे कन्सीव्ह करण्यापासून आपल्याला त्रास आहे, की प्रेग्नन्सी राहत नाहीये पासून त्रास आहे. त्याच्यासाठी ट्रीटमेंट, मग प्रेग्नन्सी राहिली, मग ती मेंटेन राहिली, त्याच्यात अबॉर्शन्स झाले नाहीत, मिसकॅरेजेस झाले नाहीत, ती पुढे गेली आणि मग त्याच्यात हाय रिस्क येणं म्हणजे कोमॉर्बिडिटीज वाढणं. हा एक पहिला भाग आहे. दुसरा भाग आधीपासून सगळं ओके होतं, पण अचानक तिसरा महिना म्हणजे तिसरा महिना नाही, तिसरा ट्रायमिस्टर 7वा किंवा 8वा महिना लागल्यापासून हायपरटेन्शन, डायबिटीज अचानक येतात. सो दॅट इज अ सेकंड टाइप ऑफ हाय रिस्क प्रेग्नन्सी. ओके. सो आपल्याला जर हाय रिस्क प्रेग्नन्सी नको असेल किंवा हाय रिस्क प्रेग्नन्सी आपण आहोत हे कळण्यासाठी प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं प्रेग्नन्सी राहायच्या आधी तुमची शुगर लेवल काय आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे का हायपरटेन्शनची, तुम्ही ऑलरेडी थायरॉइडचे काही गोष्टी घेताय का, तुमचं थायरॉइड लेवल काय आहे, हे बेसिक 3-4 गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील तर आपल्याला एक आयडिया असते की वेदर आपण हाय रिस्क पेशंट आहोत किंवा नाही आहोत. हे सगळ्या गोष्टी नॉर्मल असतील तर थर्ड ट्रायमिस्टरपर्यंत जनरली काहीही होत नाही. बट थर्ड ट्रायमिस्टर म्हणजे जसा 6वा महिना संपतो आणि 7वा महिना सुरू होतो तेव्हा बीपी वाढायला सुरुवात होते, पायाला अचानक सूज येते, त्याच्यानंतर कुणाकुणाला खाज येते खूप जास्त. दॅट इज बिकॉज ऑफ द लिव्हर कंडिशन्स. आधीपासून जर काही लिव्हरचे कंडिशन्स असतील तर. सो हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला थर्ड ट्रायमिस्टरमध्ये कळतात. सो थर्ड ट्रायमिस्टरमध्ये बीपी, शुगर, थायरॉइड, लिव्हर या सगळ्या गोष्टींची टेस्ट करून मेक शुअर की आपल्याला काहीही कोमॉर्बिडिटीज नाहीये. मग ते आपण हाय रिस्क नाहीये. ज्या ह्याच्यामध्ये जर काही इश्यूज असतील तर ऑफकोर्स वी आर इन टू अ हाय रिस्क प्रेग्नन्सी.